Hello everyone. So today we are going to start with experiment number 8. The title is to study morphological and microscopical characteristic of datura leaf. आपण 8वा एक्सपेरिमेंट पाहतोय. त्याच्यात आपण मॉर्फोलॉजी आणि मायक्रोस्कोपी हे दातुरा लीफचं पाहणार आहे. ऑलरेडी थेरीमध्ये आपण दातुरा लीफबद्दल माहिती करून घेतलेलीच आहे की हा जो ड्रग आहे हा नर्वस सिस्टीमवर ॲक्ट होणारा ड्रग आहे. ओके, ज्याच्यामध्ये अल्कलॉइड्स प्रेझेंट असतात. So as per microscopical, we require the new blade, microscope, watch glass, camel hair brush, glass slides, cover slip, beaker, dropper, forceps, test tube. Okay, test tube we don't need. Then tripod stand we need, and for heating we need the beaker. The chemicals we require the simply chloroglycerol and concentrated HCl. As you can see this the diagram of datura leaf. This is the actually morphology. datura leaf तुम्ही पाहिलं असेल, धोत्र्याचं झाड हे तुमचं datura leaf आहे. This is the TS as shown here. In TS you can see here are the glandular trichomes. Okay, because it is not unicellular and dignified, non-dignified. Then below this it is the upper epidermis. Below epidermis cells you can see the palisade cells are there. Okay, this is vacant cell. Then as well as covering trichomes are there, glandular trichomes and covering trichomes. Both trichomes are multicellular. The collenchyma is also present on the upper as well as lower layer. Then vascular elements are there in between the collenchyma stage. Then spheraphites are also there. Spongy parenchyma is there. Epidermis is also on the downward there. Xylem and phloem, it is present at the center of this datura leaf. So this is overview of this datura leaf TS. Now we will see the stepwise procedure. The synonym सगळ्यांना माहिती की याला धोत्र म्हटलं जातं. ओके, संस्कृतमध्ये दुस्तुपताई असं म्हटलं जातं. Biological source, it consists of dried leaves and flowering tops of datura metal and D. metalvar fastuosa. Belongs to family Solanaceae. हे आपण ऑलरेडी थेरीमध्ये पाहिलं आहे. काय आहे? पार्ट यूज leaves आणि flowering tops. So it contains not less than 0.20% of total alkaloid, calculated as a hyoscyamine. Hyoscyamine is the active ingredient in the datura leaf. मॅक्रोस्कोपी म्हणजे याचं बाहेरचं ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स. ओके, कलर जो आहे तो लीफचा आपण स्टडी करत आहोत. ओके, दातुरा लीफ, तर त्याचा कलर जो आहे तो पेल ग्रीन आहे, नॉट डार्क ग्रीन. डार्क ग्रीन नसतो, पेल ग्रीन, फेंट राहतो. ओके, ऑर्डर डिसॲग्रीएबल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे याचा वास सहन होत नाही, बट स्पेशल कॅरेक्टरिस्टिक असतो. टेस्ट अनप्लिजंट आहे, बिटर आहे. टेक्स्चर, ह्या पानाला जर हात लावला तर तुम्हाला असं हे लक्षात येईल खूप सॉफ्ट राहतात हे लिव्स, एकदम वेल्वेटच्या कापडसारखे. ओके, इट इज व्हेरी सॉफ्ट बिकॉज ड्यू टू द प्रेझन्स ऑफ ट्रायकॉम्स, बोथ ट्रायकॉम्स, कवरिंग ट्रायकॉम्स अँड ग्लँड्युलर ट्रायकॉम्स. मिडरिप इज स्लाइटली मीन्स तुम्हाला एकदम ज्यावेळेस स्पर्श करताल त्या पानाला तर मिडरिप खूप हेवी राहते, इझिली आयडेंटिफायबल राहते. सो प्रॉमिनंट ऑन लोअर सरफेस म्हणजे जो पानाच्या डाऊनवर्ड साईड आहे त्याच्यावरून तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता. मायक्रोस्कोपीमध्ये लॅमिना आहे, नंतर अजून बाकीचे पण काय काय अप्पर एपिडर्मिस पण आहे. अकॉर्डिंग टू द डॉक्युमेंट्स 600 ते 1100 सेल्स पर स्क्वेअर mm मध्ये हे प्रेझेंट असतात. देन ग्लँड्युलर ट्रायकॉम्स पण आहेत अप्पर एपिडर्मिसवर, कवरिंग ट्रायकॉम्स पण आहे, स्टोमॅटास पण आहेत. मिसोफिल म्हणजे इन बिटवीन अप्पर एपिडर्मिस अँड लोअर एपिडर्मिसच्या मध्ये त्यांचं पॅलिसेड सेल्स आहे, स्पॉन्जी पॅरेन्कायमा आहे. ओके, त्याच्यात तुम्हाला मायक्रोस्फेरॉइडल क्रिस्टल्स पाहायला भेटतील, व्हॅस्क्युलर स्ट्रँड्स पाहायला भेटतील, इझिली ऑब्झर्वेबल आहे हे. नंतर मिडरिप रिजनमध्ये पण एपिडर्मिस जी आहे ती याच्यात कंटिन्युअस एपिडर्मल लेअर सेल्स आहे. ओके, त्याच्यात कुठे ब्रेक नाही. कोलेनकायमा
मिड रिपच्या अप्पर ॲज वेल ॲज लोअर साईडला पण आहे. व्हॅस्क्युलर बंडलमध्ये झायलेम्स जे आहे ते लिग्निफाईड आहे, बट फ्लोएम्स आर नॉन लिग्निफाईड. फ्लोएम्सला काय असं स्पेसिफिक स्ट्रक्चर नाही आहे. झायलेम्सचे सेल्स मात्र इझिली विजिबल राहतात, सो दॅट्स वाय इट इज लिग्निफाईड. कोलेनकायमा इट इज ॲक्च्युली थिक वॉल्ड सेल्युलोजिक सेल्स. ओके, अँड ॲट लास्ट लोअर एपिडर्मिस, इथं पण तुम्हाला काही ट्रायकॉन्स पाहायला भेटतील. ओके, वेवी cells also are there, and cuticles, the cuticles numbers are the 700 to 1250 cells per square mm. हे त्याचं ऑन डॉक्युमेंट सेल्स असायला पाहिजे. सो केमिकल कन्स्टिट्युएंट ह्याच्यात टोटल अल्कलॉइड आहे 0.5%. मेन अल्कलॉइड स्कोपोलामाइन, दॅट इज हायोसिन, अँड मायनर अल्कलॉइड हायोसियामाइन अँड ॲट्रोपिन. युजेस पॅरासिम्पॅथोलायटिक आहे, अँटीकोलिनर्जिक आहे, CNS डिप्रेसंट आहे, मायड्रेटिक अँड अँटीस्पाझमोडिक ॲक्टिव्हिटी दाखवतो. सो हायोसिन हायड्रोब्रोमाइड, इट इज मेनली यूज्ड इन द मोशन सिकनेस अँड गॅस्ट्रिक ऑर डिओड्रनल अल्सर, हे त्याचा मेन यूज आहे. ठीक आहे. सो जशी आपली रेग्युलर प्रोसिजर असती TS घ्यायची, तीच प्रोसिजर इथं त्यांनी माउंटिंग प्रोसेस, स्टेनिंग प्रोसेस दिलेली आहे. लिफ्टचा आपण सेंट्रल पार्ट कट करत असतो, तो इथं सांगितलेला आहे. ओके, सो TSसाठी आपल्याला म्हणजे मायक्रोकेमिकल टेस्ट कोणत्या करायच्यात ते पाहूया. मायक्रोकेमिकल टेस्टमध्ये इथं सांगितलं आहे TS प्लस फ्लोरोबिसनॉल प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl. द रेशो इज 1:1, म्हणजे जेवढं आपण फ्लोरोबिसनॉल घेतो आहे सेम तेवढीच क्वांटिटी आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड HCl घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅस्क्युलर बंडल्समध्ये पिंक कलर दिसेल. ओके, पिंक कलर कशासाठी, तर झायलेम सेल्ससाठी, कारण फ्लोएम सेल्स जे आहेत ते आपल्या नॉन लिग्निफाईड आहे. फ्लोरोग्लिसरॉल आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl आपण फक्त लिग्निफाईड सेल्ससाठीच वापरत आहोत. ओके, सो इथं ॲट लास्ट ऑब्झर्वेशन, इथं ऑब्झर्वेशन द्यायचं आपल्याला. पेल ग्रीन टेस्ट, ओके, टेस्ट वगैरे करायची नाही. अनप्लिजंट बिटर टेस्ट आहे. ओडर डिसॲग्रीएबल कॅरेक्टरिस्टिक आहे. ओके, आणि स्टेनिंगसाठी ऑब्झर्वेशन आहे. जसं ऑब्झर्वेशन झालं तसं आपल्याला इथं लिहायचं आहे. ॲट लास्ट यू हॅव टू सॉल्व दिस असाइनमेंट. हे तुमचे क्वेश्चन्स आहे, हे तुम्हाला परत इमेजमध्ये मी सेंड करून देईन. तर ॲटलिस्ट ट्राय टू सॉल्व 5 क्वेश्चन्स फ्रॉम द असाइनमेंट्स. हे 10 क्वेश्चन्स आहे टोटल. सेटमध्ये डायग्राम पण आहे, टाईप्स पण आहे. ओके, तर ह्याचे ॲन्सर्स तुम्हाला घेणं गरजेचं आहे. सो आपण एक्सपेरिमेंटकडं प्रोसेस करूया. सो इथं मी मायक्रोस्कोप अरेंजमेंट केलेली आहे, मिरर ॲडजस्ट केलेला आहे प्रॉपरली. ओके, आय एम युजिंग नॅचरल लाईट ॲज अ सोर्स ऑफ लाईट. ओके, नंतर इथं तुम्हाला लाईट दिसत असेल तर जो ब्राईटनेस आहे लाईटचा तो एवढा आहे ब्राईट. ओके, एवढा ब्राईटनेस आहे. ब्राईटनेस सफिशियंट आहे TS दिसण्यासाठी. सो मी आता TS कट करत आहोत. सो इथं काही मी TS घेतलेले आहेत दतुराचे आम्ही. सो हे TS तुम्हाला दिसत आहेत. ह्याच्यातला एक TS मी सिलेक्ट करून स्लाईडवर ठेवला आहे. आता मी ऑब्झर्व करणार. हा तुमचा TS एकदम छोटा आहे, फाईन TS. ह्याच्यात तुम्हाला दिसतं मधला जो सेंट्रल ग्लोब्युलर आहे तो मिडरिप सेक्शन आहे. याला मी मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करणार. मी आता TS स्लाईड ॲडजस्ट केलेली आहे खाली. तुम्हाला इथं वरतून दिसत आहे काही डायग्राम सेल्ससारखं. ओके, तसं मी कॅमेरा क्लोज घेऊन जातो. ओके, हे जे सेक्शन दिसत आहे तुम्हाला खाली, हा लोअर एपिडर्मिस आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला ट्रायकॉम्स एकदम क्लिअर दिसत आहेत. पहा, हे कवरिंग ट्रायकॉम आहे की जे काड्या काड्या दिसत आहेत खालच्या बाजूला.
तसं अजून क्लोजअपमध्ये घेतो मी. येस, आता तो क्लिअर दिसत आहे. तर हे जे कव्हरिंग ट्रायकोम्स आहे, ओके. आणि इकडं तुम्ही लोअर एपिडर्मिस आहे, ओके. वरच्या साईडला सेल्स पण तुम्हाला क्लिअर दिसत आहे. हा प्लेन वॉटरी टीएस आहे. आणि ह्याला आता मी फ्लोरोग्लिसनॉल आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl या सोल्युशनमध्ये डीप करून याला पाहणार आहे. एकदा तुम्हाला पूर्ण टीएस व्ह्यूज करायला सांगतो. इथं हे ट्रायकोम्स दिसत आहेत तुम्हाला. याच्या वरच्या साईडला हळूहळू तुम्ही मूव करायचं अजून. हां, हा जो डार्क ग्रीन कलर आहे हा झायलेम पार्ट आहे, ओके. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही सेल्स पण दिसत आहे. तुम्ही डायग्राममध्ये पण पाहू शकता की कोलेनकायमा त्याच्यात प्रेझेंट आहे. स्पॉन्जी लेअर ऑफ पॅरेन्कायमा प्रेझेंट आहे. स्पॉन्जी पॅरेन्कायमा म्हणजे थोडेसे मोठे सेल्स आहेत, ओके. आणि कोलेनकायमा थोडेसे कॉम्पॅक्ट सेल्स आहे. तुम्हाला पूर्ण इझिली सगळे सेल्स इथं ऑब्झर्व होत आहेत. चांगला TS या असा TS यायला पाहिजे. सो आता मायक्रोकेमिकल टेस्टिंग आपण चालू करूया. आता मी केमिकल्स टाकून झाले, फ्लोरोग्लिसनॉल HCl वॉश ग्लासमध्ये ठेवले थोडा वेळ डीप करून. आणि आता मी ऑब्झर्व करत आहोत मायक्रोस्कोपमध्ये. सो इथं मायक्रोस्कोपमध्ये तुम्हाला पिंक कलर दिसत असतील सेल्स. क्लोजअपमध्ये घेतो मी. हे पिंक कलरच्या ज्या सेल्स आहे तुम्हाला एकदम स्पेसिफिक स्ट्रक्चरमध्ये दिसत आहेत. हे आहेत तुमच्या झायलेम सेल्स, ओके. लिग्निफाईड सेल्स म्हणतो त्याला. आणि जे साईडला असं ओबडधोबड आहे पावडर टाईप, ज्याला काही स्ट्रक्चर नाही, दॅट इज द फ्लोएम. दे आर नॉन लिग्निफाईड्स. सो इथं पिंक कलर ॲक्वायर झाला आहे. बाकीचा TS जो आहे त्याला कोणताही कलर आलेला नाही. क्लोरोफिल तुम्हाला दिसतं आहे. सो दिस इज आवर धतुरा TS. सो आत्ता जे पाहिलं आपण ते धतुरा लिप्सचा TS होता. याच्यामध्ये आपण एकच रिएजंट वापरला आहे, फ्लोरोग्लिसनॉल आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl. सो याच्यामध्ये आपल्याला पिंक कलरचे झायलेम सेल्स ऑब्झर्व झाले. सो ऑब्झर्वेशन इज पिंक कलर. सो दिस इज आवर एक्सपेरिमेंट नंबर 8. थँक्यू.